आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे एक तूप की ज्याचं नाव आहे कुंभघृत. कुंभघृताचा एक श्लोक आयुर्वेदामध्ये स्पष्ट दिसतो आणि तो म्हणजे पुराणघृत या नावानं. पुराणघृत म्हणजे काय हो? तर जुनं तूप. आयुर्वेदात श्लोक कसा आहे? पुराणम घृतम उत्तमम, म्हणजे पुराणघृत म्हणजे काय की जे जुनं तूप आहे हे उत्तम सांगितलेलं आहे. मग 1 वर्ष 2 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष किती हो पुराण? तर 100 वर्ष जे पूर्ण होतं जुनं, तर त्याला कुंभघृत असं म्हणलेलं आहे. तर त्याचे गुण काय सांगितले आहेत बघा, किंवा ते कशावर उपयोगी पडतंय? उन्मादम म्हणजे मानसिक ताणतणाव आणि मनाच्या अनेक विकारांवरती हे उत्तम सांगितलेलं आहे. अपस्मारम म्हणजे मेंदूला झटके येण्याचा किंवा घुरं जे म्हणतो, किंवा लहान मुलांना लहानपणापासूनच फिट येतात, तर तो जो काय आजार आहे हा आजार सुद्धा दुर्धर आहे आणि कायमस्वरूपी याच्यावरती औषध घ्यायला लागतात. हा सुद्धा आजार बरा होतो या घृतानं असं सांगितलेलं आहे. मूर्छा, चक्कर येऊन पडणं, भोळ येणं किंवा सारखं चक्कर आल्यासारखं फिलिंग होणं, याच्यावर सुद्धा ते खूप सुंदर सांगितलेलं आहे. शिराहा कर्णाहा अक्षयो म्हणजे काय? तर डोकं किंवा डोक्याचे आजार, कर्ण कानाचे सर्व आजार, अक्षयो म्हणजे डोळ्याचे सर्व आजार, या तिन्ही अवयवांच्या सर्व आजारांवरती पुराणघृत किंवा कुंभघृत हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. आजकाल आपण बघतो मायग्रेन असेल, सूर्यावर्त म्हणजे जसं जसं दिवस वाढतो तसं तसं डोकं चढत जाताना दिवस जसा जसा कमी येतो, रात्र यायला लागल्यानंतर डोकं कमी कमी यायला लागतं, हा आजार असेल. त्यानंतर मेंदूचे झटके येण्याचा आजार असेल, चेतनातंतूचे आजार असतील, जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर पण म्हणतात किंवा नर्वल डिसऑर्डर म्हणतात, याच्यावरती सुद्धा हे खूप सुंदर काम करतात असं सांगितलेलं आहे. डोळ्यांचे आजार तर इतके वाढत चाललेले आहेत की जसं ग्लायकोमा असेल, डोळ्यातलं प्रेशर वाढणं असेल, डोळ्याचं दिसायचं बंदच होणं असेल. अलीकडे डायबिटीस खूप वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळे डोळ्यावर, मेंदूवर आणि कानावरती प्रचंड वाईट परिणाम होत चाललेले आहेत. तर याच्यावरती रामबाण असं उपाय आहे, जो अष्टांग हृदयामध्ये हे श्लोक सांगितलेले आहेत, जो आयुर्वेदाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. याच्यामध्ये सांगितलं की कुंभघृत हे खूप चांगलं काम करतोय. सगळ्यात महत्वाचा आणखी एक त्याचा उपयोग सांगितलाय, व्रणशोधन रोपणम, जे सेल्युलायटिस किंवा त्वचेचा अल्सर होणं, वरच्या त्वचेवरती एक प्रकारची जखम होते, बरी होत नाही, किती ड्रेसिंग करावे लागतात, किती मलम करावे लागतात. काही काही श्रीमंत लोक तर ते रोपण म्हणजे काय, तर त्याचं क्राफ्टिंग करतात, की ते पूर्ण खरवडून काढतात आणि मांडीची त्वचा त्या ठिकाणी बस, तरी सुद्धा पुन्हा जखम होते आणि सेल्युलायटिस होतो. काही काही जखमांमध्ये तर अक्षरशः आळ्याकिडे पडतात, इतकी वाईट जखम असते. तर आत जशी बाहेर आहे तशी शरीराच्या आतमध्ये पण, जसं गर्भाशयाला जखम होणं, गर्भाशयाच्या तोंडाला जखम होणं, योनी भागामध्ये जखम होणं, आतड्यांना जखम होतं, अल्सरेशन म्हणतो आपण, अशा प्रकारच्या अंतर्बाह्य सर्व जखमांवरती पुराणघृत हे सर्व श्रेष्ठ सांगितले. आजकाल आपण म्हशीचं तूप खातो 700 ते 800 रुपये किलो, डेअरीचं दूध खातो तेही 700-800 रुपये किलो. अगदीच खूप सुंदर म्हणलं देशी गाईचं तूप खाल्लं तर देशी गाईंमध्ये पण व्हरायटी आहेत. खिल्लार गाईचं 4,000 रुपये, गिर गाईचं 3-3.5 हजार रुपये किलो, याच्या पलीकडे काय हो. पण असंही एक तूप एक आहे की जो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आणि जुनी लोक 90-90 वर्ष, 100-100 वर्ष जगत होती. तर त्यावेळेला देशी गाई प्रत्येकाच्या घरी असल्यासारखी होती, किंवा तूप प्रत्येक जण खात होतं. तर असं तूप थोडंसं मडक्यामध्ये ठेवायचं, मडक्याला झाकण लावायचं आणि त्याच्यावरती 7 मात कापडं म्हणजे काय, तर मांजरपाटचं कापड, त्याला मुलतानी माती लावायची आणि त्याचं तोंड व्यवस्थित झाकायचं. आणि असं हे मडकं 1 किलोचं किंवा 5 किलोचं ते मडकं भरायचं, पूर्ण एअरटाईट करायचं आणि 3.5 फुटापेक्षा जास्त खोलीचा खड्डा खांदायचा, त्याच्यामध्ये हे पुरून ठेवायचं. किंवा अंधाऱ्या कोठडीमध्ये म्हणजे काय, ज्या ठिकाणी सूर्यकिरणाचा एक लवलेश सुद्धा येत नाही, अशा अंधाऱ्या खोलीमध्ये जर त्याच्यात नॉर्मल जायचं म्हणलं ज्या खोलीमध्ये, तर बॅटरी, पंथी किंवा दिवा लावल्याशिवाय पर्याय नाही, अशा ह्या अंधाऱ्या कोठडीमध्ये हे मडकं ठेवलं जायचं. किती वर्ष हो? 1-2 वर्ष नाही, तर तब्बल 100 वर्ष. पूर्वीचं 100 वर्ष जगत होती. तर मरताना किंवा शेवटच्या क्षणी हे सांगितलं जायचं की ह्या ठिकाणी असं असं तूप ठेवलेलं आहे, ते घ्यान वापरात आणा. कारण का, त्या जुन्या लोकांना माहीत होतं की मेंदूचे सर्व आजार असतील, डोळ्याचे आजार असतील आणि डोक्याचे आजार असतील, या सगळ्या आजारांवरती हे सर्व श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. तर असं तूप आजकाल मिळणं महामुश्किल झालेलं आहे.
त्यामुळे त्याची किंमत एवढी आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे कॉमन होतं. अनेक आजारांवरती मलम बनवण्यासाठी हे वापरलं जायचं. पण आज ते शक्य नाही म्हणून त्याची किंमत अशी होत चाललेली आहे. तर प्रत्येकाने एक तयारी ठेवा. असं तूप आणा, गीर गाईचं असू दे, खिलार गाईचं, आणि ते मडक्यात भरा आणि ते भरून अंधारा कोठडीत ठेवा, नाही तर पुरून ठेवा. आणि जेणेकरून 100 वर्षांतर काढल्यानंतर एक ड्रॉपने सुद्धा तुमचा पॅरालिसिस बरा होईल. एक ड्रॉपने सुद्धा तुमच्या डोळ्याचा नंबर कमी व्हायला लागेल. एका ड्रॉपने तुमचे फिट सारखे दुर्धर आजार कमी होतील. एका ड्रॉपने तुमच्या मेंदूतले अनेक रोग कमी होतील. एका ड्रॉपने तुमच्या कानातले बधिरपणा असेल किंवा कानात आवाज वेगवेगळे येत असतील कमी व्हायला सुरुवात होईल. तर त्यासाठी पुराण घृत पुन्हा एकदा जिवंत होणं गरजेचं आहे. मुळातच याची माहितीच नाही. कुंभघृत म्हणजे काय, पुराणघृत म्हणजे काय, ते इतकं औषधी आहे याचा विश्वासच लोकांना बसत नाही. कारण का, तर ते वापरत नाही, त्याचे रिझल्ट्स नाहीत. तर ते पुन्हा एकदा वापरलं तर 100% मी सांगतो, छाती ठोकपणे आयुर्वेदात सांगितलेली प्रत्येक गोष्ट इत्थंभूत सत्य आहे. पण ती वापरात आल्याशिवाय आणि आपण प्रॅक्टिकली अनुभवल्याशिवाय ते सत्य होणार नाही. असं हे कुंभघृत आयुर्वेदात सांगितलेलं प्रत्येकानं बनवायला सुरुवात केली पाहिजे, वापरात आला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, विशेष करून किमान डॉक्टर लोकांनी तरी हे सिरियसनेस घेऊन या गोष्टीचा, त्यांनी तरी हे घृत करायला टाकलं पाहिजे. आपल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पिढीने का होईना ते वापरून ह्या श्लोकातला जो अर्थ आहे हा अनुभवला पाहिजे.